नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे होळीचा सण येतो आहे, मग काहीतरी गोड झालंच पाहिजे. मग आपण होळीसाठी स्पेशल थाळी बनवूया. या थाळीमध्ये असणार आहे पुरणाची पोळी, खीर, कटाची आमटी, भजे आणि पापड असे पारंपरिक पद्धतीचे जेवण आपण अगदी सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. छान अशी टम्म फुगणारी पुरणपोळी, अगदी मऊसूद, तुम्ही होटाने सुद्धा खाऊ शकतात. पुरणपोळी एवढी मऊ होते. अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी बनवा, सर्वजण खूप आवडीने खातील. चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि गॅसवर कुकर ठेवायचं. कुकरमध्ये पाणी ठेवून घ्यायचं. त्यानंतर हरभऱ्याची डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. पाण्याला चांगली उकळी आली का डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर थोडी हळद टाकायची. हळद एकदम जास्त नाही टाकायची, थोडीच टाकायची. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर अर्धा चमचा तेल टाकायचं. तुम्ही तूपसुद्धा टाकू शकतात. मिक्स करून घ्यायचं. चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतरच झाकण लावायचं. अशा पद्धतीनेच पुरण बनवायचं, म्हणजे छान पुरण जमतं. आता झाकण लावून घ्यायचं कुकरचं आणि 3 शिट्या घेऊन घ्यायच्या. 3 शिट्या घ्यायच्या, एकदम जास्त शिट्या घ्यायच्या नाही, नाहीतर मग डाळ जास्त शिजून जाते, पुरण व्यवस्थित जमत नाही. 3 शिट्या झालेल्या आहेत. आता गॅस बंद करायचा. वाफ निघाल्यानंतर कुकरचं झाकण उघडून घ्यायचं. बघा आता डाळ किती मस्त मऊसूत शिजलेली आहे. आता पुरणाची गाळणी नाहीतर मग दुसरी कोणती पण एक चाळणी घ्यायची आणि डाळमधलं पाणी सर्व काढून घ्यायचं, निथळून घ्यायची डाळीला. आता मी पुरणाची गाळणी घेतलेली आहे, त्याच्यावर डाळ टाकून घेते, म्हणजे पाणी सर्व बाहेर निघून जाईल, जेवढं डाळमध्ये आहे तेवढं. त्यानंतर आपण ती डाळ परत कुकरमध्ये टाकून घेऊ आणि थोडीशी कटाच्या आमटीसाठी डाळ राहू द्यायची. अगदी थोडी डाळ राहू द्यायची. आमटीला भरपूर होते तेवढी डाळ. आणि जे डाळीचं पाणी आहे आणि ते डाळ, आता गॅस चालू करायचा आणि कुकर गॅसवरती ठेवून द्यायचा. आता मी त्यामध्ये 2 वाटी डाळ घेतलेली होती, तर 2 वाटीला थोडंसं कमी गूळ घेतलेला आहे. वेलची पूड टाकायची. त्यानंतर गूळ खिसून घेतलेला आहे, बारीक कापून घेतलं आहे. आता गूळ टाकल्यानंतर डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चांगली. आता आपल्याला थोडं एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे डाळ खाली लागणार नाही आणि गूळ छान मिक्स होईल डाळमध्ये. बघा आता व्यवस्थित मिक्स होतोय. थोडं पाणी सुटलं तरी घाबरून जायचं नाही, ते पाणी आटेल तिथपर्यंत वाट बघायची. बघा आता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करत राहायचं. पुरण व्यवस्थित होते. आता बघा पाणी आटून झालेलं आहे. त्यामध्येच चमचा उभा करायचा, सराटा किंवा चमचा ठेवायचा, म्हणजे उभं राहिलं तर आपलं पुरण झालं. त्यानंतर जे कटाच्या आमटीसाठी डाळ काढून घेतलेली होती आपण, तिला असं जाडसर थोडंसं वाटून घ्यायचं, किंवा तुम्ही हाताने पण चुरून घेऊ शकता. असं जाडसर करून घेतल्यानंतर ते काढून घ्यायचे मग. आणि आता आपण त्याच गाळणीवर पुरण वाटणार आहेत. त्यासाठी आधी आपण ती डाळ आता टाकून ठेवलेली होती ना चाळणीमध्ये, तिला थोडेसे जाडसर बारीक करून घेतली. आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ. पाणी आणि डाळ सर्व मिक्स करून घ्यायचं. हे आपण कटाच्या आमटीला वापरू. त्यानंतर मग गाळणी घेतलेली पुरणाची, त्या गाळणीवर पुरण ती डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती टाकायची आणि तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आणि गरम गरमच बारीक करायचं. थंड झाल्यावर बारीक करायचं नाही, नाहीतर मग व्यवस्थित होत नाही. तुमच्याकडे जर पुरणाची गाळणी नसेल तर तुम्ही
मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकतात. आणि पाटा असेल तर मग काही टेन्शनच नाही. पाट्यावर वाटलेल्या डाळीचं पुरण तर खूपच छान होते. अशा प्रकारे आता आपण डाळ वाटून घेऊ छान. बघा आता आपलं पुरण वाटून तयार आहे. त्याला असतं मस्त छान रगडून घ्यायचं थोडं हाताने आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मस्त. बघा किती मस्त पेड्यासारखं मऊसूत पुरण तयार झालेलं आहे आपलं. एकदम घट्ट पण नाही, एकदम पातळ पण नाही. बघा किती छान. आता आपलं पुरण बनून रेडी आहे. आता आपण पुरणपोळीचं कणिक भिजवून घेऊ. त्यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मैदा टाकायचा नाही, गव्हाच्या पिठाच्या पण छान पुरणपोळ्या होतात. त्यासाठी थोडंसं मीठ टाकलं पिठामध्ये आणि थोडी हळद टाकली आणि मिक्स करून घेतलं. आता कणिक मळून घ्यायचं आहे चांगलं. आपल्याला जर पुरणपोळी करायची असली तर पुरणपोळी बनवायच्या 20 ते 30 मिनिट आधी आपण कणिक भिजवलेलं पाहिजे, म्हणजे मग पुरणपोळी छान जमते. आता उंडा भिजून तयार आहे. त्याच्यावर थोडंसं मी तेल टाकलं, 1 चमचा. तेल टाकल्यानंतर परत एक वेळा उंडा चांगला मळून घेतला. बघा अशा प्रकारे कणिक भिजवलं गेलं पाहिजे. पातळच भिजवायचं थोडं. याला जेवढं कणिक रगडलं गेलं तेवढी पुरणपोळी छान जमते. त्यासाठी छान रगडायचं कणिक. आता आपण या उंड्याला 20 ते 25 मिनिट झाकून ठेवू. आता कणिक भिजून तयार आहे. आता आपण खीर बनवून घेऊ. खीरसाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्यांना भिजत ठेवायचे 10 मिनिट. तांदूळ भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचं. त्यानंतर मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर जो भिजलेला तांदूळ होता तो टाकून घेतला. कुकरमध्ये जे पाणी टाकलेलं आहे त्यात तांदूळ टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं. केव्हाही जर खीर बनवायची असली ना तर खीरमध्ये पण थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे खीरला चांगली चव येते. त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं. झाकण बंद केल्यानंतर कुकर गॅसवर ठेवायचा, गॅस चालू करायचा आणि 3 शिट्या घेऊन घ्यायच्या. 3 शिट्या झाल्यानंतर वाफ काढायची. वाफ काढल्यानंतर कुकरमध्ये बघा आता भात शिजून तयार आहे छान. आता आपण त्याला एका कढईमध्ये किंवा मग तुम्ही कुकरमध्ये सुद्धा राहू देऊ शकता. मी कढईमध्ये काढून घेतला. त्याला मिक्स करून घ्यायचं, थोडं मॅश करून घ्यायचं. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता थंड झाल्यावर. पण जे मिक्सरमध्ये बारीक केलेल्या खीरला टेस्ट येते ती अशी मॅश केलेल्या खीरला येत नाही. त्यामुळे मॅशच करायचं. तुम्ही रईनेसुद्धा मॅश करू शकता. त्यानंतर मग गॅस चालू करायचा आणि त्यावर कढई ठेवायची. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी 1.5 कप दूध टाकलेलं आहे. दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, काजू बदाम आणि 3 ते 4 वेलदोडे घेतले होते. त्यांना पण जाडसर कुटून घेतलं आहे. काजू बदाम जाडसर कुटलं आणि खोबऱ्याला किसून घेतलेलं आहे. आता सर्व टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर मग मी 1 वाटी साखर टाकून घेतली. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात. तुमच्या घरी जर गोड खात असले तर तुम्ही थोडे जास्त पण वापरू शकतात. पण 1 वाटी प्रमाण व्यवस्थित आहे पुरणासोबत. आता आपण खीरला 5 ते 6 मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे साखर पण विरघळू द्यायची चांगली. बघा आता छान उकळी आलेली आहे. आता आपली खीर बनून तयार आहे. आता राहिलं आपली कटाची आमटी. त्यासाठी कांदा भाजून घेतला आहे मी. त्यानंतर लसूण आणि आलं घेतलेलं आहे. 2 कांदे घेतले, लसूण आलं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. त्यानंतर मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं पाणी टाकून. बघा आता वाटून झालेलं आहे. गॅसवर कढई ठेवायची, 2 चमचे तेल टाकायचं. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. जे वाटून घेतलेलं वाटण होतं कांदा आलं लसूण ते टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं चांगलं. त्यानंतर
चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायचं, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि धने पावडर टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं परत एक वेळा. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर तेल सुटू द्यायचं चांगलं. बघा आता तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर जे आपण डाळ आणि डाळीचं पाणी होतं ना ते घ्यायचं आणि त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं. 5 ते 6 मिनिट आता चांगली उकळी येऊ द्यायची आमटीला. तुम्ही पाणी हवं तर तुम्हाला पाणी पाहिजे असलं तर थोडं टाकू शकतात. बघा आता 5 ते 6 मिनिटांनी चांगली उकळी आलेली आहे मस्त. आता आपली कटाची आमटी पण तयार. त्यावरून मस्त अशी हिरवगार कोथिंबीर टाकायची. आपली झणझणीत अशी चमचमीत कटाची आमटी तयार झाली. आता आपण बनवून घेऊ पुरणाची पोळी. आता बनवूया आपण पुरणाची पोळी. त्यासाठी बघा आता कणिक किती छान मस्त मऊसूत झालेलं आहे. 20 ते 25 मिनिट राहिले ना कणिक खूप छान होते. बघा किती मस्त वाक येतोय कणिकला. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि कणिक परत 1 मिनिट छान रगडून घ्यायचं. आता बघा व्यवस्थित कणिक आपलं आता रगडून झालेलं आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं, असं थोडा उंडा घ्यायचा आणि व्यवस्थित गोळा करून घ्यायचा. त्यानंतर थोडंसं पीठ लावायचं, असं गोल गोल करून घ्यायचं, थोडंसं हातावरच करायचं. आता आपण त्यामध्ये पुरण जेवढा आपण उंडा घेतलेला होता तेवढ्याच आता बघा आपण पुरण घेणार आहोत. पुरण घ्यायचं आणि असं मोदक जसं बनवतो तसं बनवत घ्यायचं. छान आता आपण भरून घेऊ पुरण. बघा आता अशा प्रकारे थोडंसं जे वरचं येतं टोक ते काढून घ्यायचं आणि तोंड व्यवस्थित बंद करायचं. थोडं पीठ लावायचं. आता छान पीठ लावून घ्यायचं दोघं बाजूंनी आणि पुरण छान पसरून घ्यायचं, हातावरच असं फिरून घ्यायचं गोल गोल. त्यानंतर ज्या साईडने आपण तोंड बंद केलं आहे ती साईड पोळपाटवर ठेवायची खालच्या साईडला. त्यानंतर असं हळूहळू हळूहळू पुरणपोळीला लाटत घ्यायचं. एकदम जास्त जोर देऊन नाही लाटायचं, हलक्या हाताने लाटायचं, म्हणजे मग पुरणपोळी फुटत नाही. तर अशा प्रकारे बघा आपण पुरणपोळी लाटून घेऊ. मस्त अशी बारीक, एकदम जाड पण नाही लाटायची, हळूहळू लाटायचं. जास्त गोल गोल पुरणपोळीला उचलायचं नाही परत परत. बघा आता पुरणपोळी छान लाटून तयार. त्यानंतर मग गॅसवर तवा ठेवायचा. तवा तापल्यानंतर पुरणपोळी टाकून घ्यायची. आता आपण पोळीला चांगलं शेकून घेऊ. आता एक बाजूने आता आपली पोळी शेकून झालेली आहे बघा. आता आपण तिला पलटून घेऊ. आता दुसऱ्या बाजूने पण चांगली शेकून घेऊ. थोडी शेकून झाली बघा. आता तिला परत पलटून घेऊ. त्यानंतर मग त्यावरून तूप टाकून घेऊ मस्त छान. हो तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकतात. त्यानंतर बघा आता पुरणपोळी किती मस्त टम्म फुगली होती. तर अशा प्रकारे थोडं पलटून घेऊ, म्हणजे तूप दोघं बाजूंनी लागून जातं पोळीला. तर आपली पुरणपोळी शेकून तयार आहे. अशा प्रकारे आपण आता आपल्या सर्व पुरणपोळ्या बनवून घेऊ. बघा किती छान मऊसूत पुरणपोळी आपली बनवून तयार झाली. आता बनवूया आपण भजे. साठी बेसन घेतलेलं आहे, मिरची, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे. मिरची कांदा कापून घेऊ, कोथिंबीर पण कापून घेऊ. त्यानंतर बेसन पिठामध्ये टाकून घेऊ. बेसन पिठामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा ओवा टाकायचा, हातावर रगडून टाकायचा चांगला. ओवा टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर हळद टाकायची आणि थोडंसं बेकिंग सोडा टाकायचा, म्हणजे भजे छान मऊ होतात. आता सर्व मिश्रण एकजीव करून घेऊ आणि पाणी टाकायचं
आणि त्याला आता आपण भिजवून घेऊ. आता व्यवस्थित मिक्स करायचं बघा. गाठी राहिल्या नाही पाहिजे. व्यवस्थित मिक्स करायचं चांगलं. आता बघा अशा प्रकारे भज्यांचं पीठ भिजवून आपलं तयार आहे. गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल चांगलं तापू द्यायचं. तर आता आपण पापड पण तळून घेऊ. केव्हा पण जर तुम्हाला पापड तळायचे असले तर जे तळण काढायचं आहे त्याच्या सर्वात आधी आपण पापड तळून घ्यायचे, म्हणजे छान तळले जातात पापड, छान फुलतात. त्यासाठी आधी पापड तळायचे, मग भजे वडे जे आपण करतो त्याच्या आधी पापडच तळायचे. आता बघा आपले पापड तळून आता तयार आहे. पापड काढल्यानंतर आता आपण भजे बनवून घेऊ. तुम्ही चमच्याने सुद्धा टाकू शकतात किंवा असं हाताने टाकलं तरी पण चालतं. आता एक बाजूने चांगले होऊ द्यायचे. त्यानंतर मग आता पलटून घ्यायचं. तर थोडं हलवत राहायचं. म्हटला की सर्वच बनवावं लागते आणि सणाच्याच वेळेस हे पदार्थ बनवण्यात मजा पण खूप येते आणि खायला पण खूप आनंद येतो. त्यामुळे आपल्याकडे सणवार असला की असे सर्वच पदार्थ बनवले जातात. खरंच खूप छान असतात ना हे सणवार. अशा प्रकारे आता बघा आपले भजे पण तळून तयार आहे. आता आपण मस्त असे आपले ताट रेडी करूया. मग आता आपण ताट बनवून घेऊ. ताट घ्यायचं, पुरणपोळी ठेवायची मस्त. त्यानंतर खीर घ्यायची एका डिशमध्ये. खीरवर चांगलं मस्त असं साजूक तूप टाकायचं. त्यानंतर भजी वाढायची. पापड तळून घेतलेले होते, पापड ठेवायचे. त्यानंतर एका वाटीमध्ये मस्त अशी आपली झणझणीत कटाची आमटी घ्यायची. आता आपले होळी स्पेशल ताट तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. थँक्यू. हॅपी होली.